नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y = f ऑफ x. y = f ऑफ x. y हे x फंक्शन आहे. युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स, आपल्याला युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन, याचं इनवर्स फंक्शन म्हणजे x = f इनवर्स y, ही कन्सेप्ट अप्लाय करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. y = √x याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आधी dx/dy, आधी आपल्याला dx/dy ही व्हॅल्यू काढायची आहे. विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचं आहे. नंतर dy/dx, आधी आपल्याला dx/dy आणि नंतर dy/dx ही व्हॅल्यू काढायची आहे. नंतर आपल्याला y ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. ही डेरिव्हेटिव्ह dx/dy, या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल म्हणजे dy/dx. याप्रमाणे हे लक्षात राहू द्या. फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व करूया. y = √x, आपल्याला माहिती आहे √x ची डेरिव्हेटिव्ह किती असते, 1/2√x. परंतु आपल्याला डायरेक्ट अशी लिहायची नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, येथे युजिंग दी डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, ती कन्सेप्ट येथे आपल्याला अप्लाय करायची आहे. डेरिव्हेटिव्ह घेताना आधी आपण विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करतो, परंतु येथे आधी विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करायचं आहे. नंतर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करायचं आहे. यावरून आपल्याला dy/dx विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे येथे आपल्याला dx/dy व्हॅल्यू मिळणार आहे आणि येथे आपल्याला dy/dx ही व्हॅल्यू मिळेल. ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 1 ही व्हॅल्यू dx/dy. सोल्युशन, आधी आपल्याला y ने डिफरन्शिएट करायचं आहे. y = √x हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन. देअरफॉर हे √x या साईडला आणू आपण आणि y या साईडला, फक्त आपण टर्म इंटरचेंज केलेले आहेत. आता काय करू आपण, आपल्याला x सेपरेट करायचा आहे, कारण विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करायचं आहे. इकडे y व्हेरिएबल आहे, विथ रिस्पेक्ट टू y ने आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. त्यामुळे xचं स्क्वेअर रूट साईन कॅन्सल करू आपण. त्यासाठी काय करणार, आपण स्क्वेअरिंग करणार. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करू, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. प्रत्येक वेळी येथे आपल्याला x सेपरेट करायचा आहे. स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, =y². आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, तर ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, dx/dy याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, पॉवर समोर येईल, पॉवर 1 ने कमी होईल, y² ची डेरिव्हेटिव्ह 2y. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. देअरफॉर dx/dy परंतु y ची व्हॅल्यू काय आहे, √x. हे 2 ॲज इट इज, ही y ची व्हॅल्यू येथे पुट करणार आपण. सपोज 1 नंबर, y ची व्हॅल्यू √x फ्रॉम 1. आपण विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट केलेलं आहे आणि नंतर y ची व्हॅल्यू xच्या फॉर्ममध्ये पुट केलेली आहे आपण. वी नो dy/dx = 1/dx/dy. येथे वर x आहे, येथे वर y आहे, =1 ही व्हॅल्यू काढलेली आहे आपण. ही व्हॅल्यू dx/dy व्हॅल्यू 2√x येथे पुट करू आपण, 2√x. y = √x, √x ची डेरिव्हेटिव्ह 1/2√x. देअरफॉर dy/dx = 1/2√x. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन, y = रूटमध्ये 2 - √x. सोल्युशन, y = 2 - √x. ही टर्म आपण या साईडला आणू, म्हणजे इकडे x आणू, तिकडे y पास करू आपण. दॅट इज असं लिहू शकतो आपण,
फक्त आपण साईड इंटरचेंज केलेले आहेत, इक्वल टू वाय. आता एक्स आपल्याला सेपरेट करायचा आहे, फक्त एक्स आला पाहिजे. स्क्वेअर रूट साईन कॅन्सल करावं लागेल. स्क्वेअरिंग करू आपण. स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग बोथ साईड्स. हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, परंतु हे राहणार आहे 2 मायनस रूट एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर. बरोबर आहे. आता हा 2 या साईडला पास करू आपण. देअरफॉर मायनस रूट एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर. हे 2 मायनस होतील, परंतु हा मायनस साईन या साईडला पास करू. देअरफॉर रूट एक्स इक्वल टू, इकडे 2 टर्म आहेत म्हणजे इथे ब्रॅकेट करणार आपण आणि मायनस साईनने मल्टिप्लाय करणार. हा मायनस साईन इकडे आला. देअरफॉर रूट एक्स इक्वल टू, आपल्याला असं लिहिता येईल, मायनस मायनस प्लस 2 होतील. 2 आधी लिहू आपण आणि हे मायनस वाय स्क्वेअर. मायनसने आपण ब्रॅकेट मल्टिप्लाय केलेला आहे. 2 आधी लिहिले आणि वाय स्क्वेअर नंतर लिहिले. वाय स्क्वेअर मायनस होतील. आता स्क्वेअरिंग करू. फक्त आपल्याला एक्स पाहिजे. येथे स्क्वेअर रूटमध्ये आहे. स्क्वेअरिंग पुन्हा एकदा करू आपण. अगेन स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग बोथ साईड्स. स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल आणि इकडे याचा स्क्वेअर होईल. 2 मायनस वाय स्क्वेअर याचाही स्क्वेअर होईल. यातून आपण एक्स सेपरेट केलेला आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू, येथे वाय येणार आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, विथ रिस्पेक्ट टू वाय. देअरफॉर येथे डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू, याची डेरिव्हेटिव्ह आधी आपण काय करणार, पॉवरची घेणार. पॉवरची डेरिव्हेटिव्ह 2 मायनस वाय स्क्वेअर. पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल. नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह त्याने मल्टिप्लाय करणार आपण. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 आणि वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येथे मायनस 2y. बरोबर आहे. हे सर्व आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये पाहिलेलं आहे. सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे ती आपण घेतलेली आहे. देअरफॉर डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू, हे 2 मायनस 4 होतील y. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन आहे. 2 मायनस 2y म्हणजे मायनस 4y होतील आणि हा ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर. आता आपण काय करू, पहा येथे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर वायची व्हॅल्यू पुट करा. वायची व्हॅल्यू ही आहे. देअरफॉर सपोज 1 नंबर येथे पुट करू आपण. मायनस 4 वायची व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये, वाय म्हणजे 2 मायनस रूट एक्स. येथे 2 मायनस वायचा स्क्वेअर, या टर्मचा स्क्वेअर करायचा आपल्याला, म्हणजे 2 मायनस रूट एक्स याचाही स्क्वेअर. करेक्ट. इक्वल टू हे मायनस 4 रूट 2 मायनस रूट एक्स. पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. येथे 2, येथे मायनस, हे 2 मायनस रूट एक्स. याप्रमाणे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. आता या मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे हे मायनस 2 प्लस 2 कॅन्सल होतील आणि हे प्लस होतील. इक्वल टू मायनस 4 2 मायनस रूट एक्स. हे मायनसने मल्टिप्लाय करू, प्लस रूट एक्स. हे कॅन्सल होतील, प्लस मायनस. इक्वल टू हे मायनस 4, हे रूट एक्स ब्रॅकेटमध्ये आहेत, येथे मल्टिप्लिकेशन आहे, आधी लिहू आपण आणि नंतर हे लिहू आपण, नंतर हे लिहिणार. देअरफॉर ही व्हॅल्यू आहे डी एक्स अपॉन डी वाय. परंतु आपल्याला या वायची डेरिव्हेटिव्ह काढायची, डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. पुढे लिहिणार, वी नो डी वाय बाय डी एक्स. आपल्याला डी एक्स अपॉन डी वाय ही व्हॅल्यू नाही काढायची, आपल्याला डी वाय बाय डी एक्स पाहिजे. त्याचा फॉर्म्युला आहे डी एक्स अपॉन डी वाय. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय.
इक्वल टू 1 अपॉन ही व्हॅल्यू इथे पुट करू -4 रूट एक्स इंटू 2 मायनस रूट एक्स. मायनस साईन सेंटरमध्ये लिहा किंवा असं मायनस सेंटरमध्ये लिहा याप्रमाणे. ही येणार आहे dy/dx ची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन. सोल्युशन y इक्वल टू क्यूब रूट ऑफ x मायनस 2. ही साईड या साईडला पास करू x मायनस 2 इक्वल टू y. देअरफॉर दोन्ही साईडला क्यूब करू म्हणजे हे क्यूब रूट साईन कॅन्सल होईल. क्यूबिंग बोथ साइड्स. देअरफॉर क्यूब रूट साईन कॅन्सल होईल, फक्त येथे x मायनस 2 क्यूब केल्यामुळे इकडे y क्यूब होईल. फक्त x पाहिजे आपल्याला. देअरफॉर x इक्वल टू y क्यूब. इकडे x आलेला आहे, इकडे y आहे. आता ही डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. एक्सला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू y. देअरफॉर dx अपॉन dy इक्वल टू या साईडला डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 3y². बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह काढली आपण. आता y² ची व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर dx अपॉन dy इक्वल टू 3 y ची व्हॅल्यू ही आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे क्यूब रूट ऑफ x मायनस 2. yला स्क्वेअर आहे, या व्हॅल्यूचा पण स्क्वेअर करू आपण. y ची व्हॅल्यू ही पुट केली आपण, जी आपल्याला दिलेली आहे ती व्हॅल्यू आपण पुट केली. नाऊ वी नो, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे dy/dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. देअरफॉर dy/dx y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येणार आहे 1 अपॉन ही व्हॅल्यू काढली आपण एवढी आहे 3 क्यूब रूट ऑफ x मायनस 2 याचा स्क्वेअर. ही येणार आहे dy/dx ची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ सब क्वेश्चन. सोल्युशन आपल्याला y इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1. आपल्याला x पाहिजे आधी. ही टर्म या साईडला आणू, x ची टर्म या साईडला आणू आपण. लॉग ऑफ 2x मायनस 1 इक्वल टू y. दॅट इज असं लिहू शकतो आपण. आपल्याला x सेपरेट करायचा आहे, या लॉगपासून x सेपरेट करायचा आहे. कसा करता येईल? आपल्याला लॉग कॅन्सल करायचा आहे, कारण आपल्याला विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे. त्यासाठी x येथे सेपरेट पाहिजे आपल्याला. लॉगचं जर फंक्शन असेल तर आपल्याला x सेपरेट करण्यासाठी लॉगचं फंक्शन असेल तर लॉगला आपल्याला एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये. आणि एक्सपोनेन्शियल असेल तर आपल्याला लॉगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे असेल तर यामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि हे फंक्शन असेल तर यामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे आपल्याला x सेपरेट करता येईल. आता येथे आपण काय करणार, हा एक लॉगची ही एक प्रॉपर्टी आहे. लॉग ऑफ b इक्वल टू सपोज x आहे, येथे बेस सपोज a आहे. लॉग ऑफ b बेस a आहे इक्वल टू x. तर आपण असं लिहू शकतो, या बेसचा पॉवर x इक्वल टू b, बेसचा पॉवर x इक्वल टू b असं आपल्याला लिहिता येते. ही लॉगची प्रॉपर्टी लक्षात राहू द्या. येथे बेस काहीच नाही आहे. बेस जर काही नसेल तर तो आपण e घ्यायचा. येथे बेस काही नाही आहे म्हणजे आपण e घेणार. म्हणजे आपलं कसं लिहिता येईल, एचा पॉवर x, जे आन्सर आहे ते पॉवरमध्ये येईल, एचा पॉवर x बरोबर आहे इक्वल टू b. तर येथे ईचा पॉवर y होईल इक्वल टू 2x मायनस 1. लॉग कॅन्सल झालेला आहे.
या साईडला एक्स पाहिजे, 2x इक्वल टू हे -1 तर हे +1 होतील. यावरून आपण 2x सेपरेट केलेला आहे. आपल्याला फक्त x पाहिजे, कारण विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचं आपल्याला. हे 2 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे 1/2 होतील. बरोबर आहे. e⁻y + 1. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, देअरफॉर dx/dy इक्वल टू, हा कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनमध्ये आहे असाच राहील. डेरिव्हेटिव्ह e⁻y, याचे डेरिव्हेटिव्ह e⁻y. हा कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ॲज इट इज. e⁻y ची डेरिव्हेटिव्ह e⁻y आणि प्लस कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. याप्रमाणे आन्सर येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे e⁻y/2 देअरफॉर dx/dy ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे, e⁻y/2 याप्रमाणे. पण आता येथे आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू पुट करायची आहे. परंतु y ची व्हॅल्यू लॉगच्या फॉर्ममध्ये आहे, ती पुट नाही करणार आपण. e⁻y एवढी व्हॅल्यू पुट करणार आपण. e⁻y म्हणजे ही व्हॅल्यू पुट करणार आपण. इथे लिहिणार फ्रॉम 1 देअरफॉर dx/dy इक्वल टू e⁻y ची व्हॅल्यू 2x - 1 आणि हे /2 ॲज इट इज. इथे लिहिणार फ्रॉम 1. कारण इथे आपण लॉग कॅन्सल केलेला आहे. पुन्हा y ची व्हॅल्यू आपल्याला लॉगच्या फॉर्ममध्ये लिहायची नाही. e⁻y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ती व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. वी नो आपल्याला dy/dx ही व्हॅल्यू कशी मिळेल, 1/dx/dy. देअरफॉर 1 ही व्हॅल्यू 2x - 1/2 dy/dx इक्वल टू, हे 2 वर जातील म्हणजे 2/2x - 1. नेक्स्ट सब क्वेश्चन 5, y इक्वल टू 2x + 3. सोल्यूशन y इक्वल टू 2x + 3. ही साईड या साईडला आणू. देअरफॉर 2x + 3 इक्वल टू y. दॅट इज, साईड आपण इंटरचेंज केलेले आहेत. देअरफॉर 2x इक्वल टू y - 3. या साईडला फक्त x पाहिजे. x इक्वल टू y - 3 आणि हे 2 डिव्हिजनमध्ये येतील. बरोबर आहे. आता डिफरन्शिएटिंग करू आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y dx/dy इक्वल टू, ही डेरिव्हेटिव्ह 1/2 कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. बाहेर येईल. y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y 1 येईल. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 -0 लिहिण्याची गरज नाही. म्हणजे 1/2 × 1 म्हणजे 1/2 डेरिव्हेटिव्ह येणार आहे. बरोबर आहे. आता y ची व्हॅल्यू पुट करायची गरज नाही, कारण टर्म नाही आहे इकडे. वी नो dy/dx इक्वल टू 1/dx/dy इक्वल टू 1/, ही व्हॅल्यू 1/2 आहे. 1/1/2 म्हणजे हे 2 वर जातील इक्वल टू 2. 2/1 म्हणजे 2. देअरफॉर dy/dx इक्वल टू 2. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. सोल्युशन आपल्याला दिलेला आहे y इक्वल टू e⁻x - 3. दॅट इज, असं लिहू शकतो आपण, e⁻x पॉवरमध्ये x आहे, e⁻x आहे -3 इक्वल टू y. ज्या साईडला x आहे ती साईड आपण या साईडला लिहिलेली आहे. आता आपण काय करू, e⁻x आपल्याला x सेपरेट करायचा आहे म्हणजे y + 3. बरोबर आहे. पॉवरमध्ये x आहे तो आपल्याला सेपरेट करायचा आहे. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, लॉग असेल तर आपण काय करणार, एक्सपोनेन्शियल.
एक्सपोनेन्शियलमध्ये लॉग असेल तर एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करणार आणि एक्सपोनेन्शियल असेल तर लॉगमध्ये कन्वर्ट करणार, बरोबर आहे. याप्रमाणे आता येथे ईचा पॉवर एक्स आहे, एखादा नंबर आहे, ई म्हणजे फिक्स व्हॅल्यू आहे. एखादा नंबर असेल a⁻x, हे काय आहे एक्सपोनेन्शियल. पॉवर व्हेरिएबल आहे, नंबरला पॉवर व्हेरिएबल तर एक्सपोनेन्शियल. याला आपल्याला लॉगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण हे पाहिलेलं आहे मागच्या प्रॉब्लेममध्ये. एचा पॉवर एक्स तर इक्वल टू बी. तर आपण असं लिहू शकतो लॉग ऑफ ए येथे बी इक्वल टू एक्स, बरोबर आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण यावरून हे लिहिलेलं आहे. लॉग दिला होता त्याला आपण एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट केलेलं होतं, परंतु आता येथे आपल्याला एक्सपोनेन्शियल दिलेलं आहे, आपल्याला लॉगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. याप्रमाणे आहे. एचा पॉवर एक्स म्हणजे ईचा पॉवर एक्स इक्वल टू बी. बी म्हणजे सपोज एवढी व्हॅल्यू आहे. आपण कसं लिहिणार लॉग ऑफ ए म्हणजे हा ए, येथे ई आहे. लॉग ऑफ ई हा बी म्हणजे हे आन्सर. लॉग ऑफ बेस ई येणार आहे आणि y+3 इक्वल टू एक्स म्हणजे हा पॉवर इक्वल टू एक्स म्हणजे हा पॉवर एक्स. पहा एक्स आपला सेपरेट झालेला आहे, बरोबर आहे. हीच लॉग बेस ई लिहिण्याची गरज नाही, असं लिहू शकतो आपण. लॉग नुसतं लॉग लिहू शकतो आपण. लॉगला जर बेस ई असेल तर तो नाही लिहिला तरी चालतो. एक्स या साईडला आणू आपण. पहा याला लॉगमध्ये कन्वर्ट केल्यामुळे एक्स आपला त्या साईडला गेलेला आहे. या साईडला आणू आपण. दॅट इज असं लिहू शकतो आपण लॉग ऑफ y+3. डिफरन्शिएटिंग करून विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय we get dx/dy इक्वल टू, सपोज लॉग समोर जो ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू सपोज म्हणजे लॉग ऑफ एक्स ऐवजी येथे काय आहे y+3. याची डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो 1/x घेतो, बरोबर आहे. येथे काय आहे y समोर y+3 म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/y+3. परंतु फंक्शनची डेरिव्हेटिव्ह नंतर मल्टिप्लाय करणार याची डेरिव्हेटिव्ह. वायची 1 + 0 इंटू 1 + 0. देअरफॉर 1/y+3 हे इंटू 1च होतील, लिहिण्याची गरज नाही, आन्सर आपलं हेच मिळेल. देअरफॉर dx/dy व्हॅल्यू ही मिळत आहे आपल्याला. देअरफॉर dx/dy इक्वल टू, आता वायची व्हॅल्यू पुट करू. या वायची व्हॅल्यू ही आहे ती पुट करू आपण 1/e⁻x हे -3 आणि हे +3 ॲज इट इज. पहा एवढी वायची व्हॅल्यू आहे ती पुट केली आपण आणि हे +3 ॲज इट इज. आता हे +3 आणि -3 कॅन्सल होतील. देअरफॉर dx/dy इक्वल टू 1/e⁻x. वी नो आपल्याला dy/dx ही व्हॅल्यू 1/dx/dy इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आहे 1/e⁻x इक्वल टू 1 म्हणजे रेसिप्रोकल करायचं आपल्याला. 1/e⁻x त्याचा रेसिप्रोकल e⁻x हे वर जातील. डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला e⁻x. नेक्स्ट क्वेश्चन 7th सब क्वेश्चन. सोल्युशन y इक्वल टू ईला पॉवर येथे 2x - 3. 2x - 3 एवढी पूर्ण टर्म पॉवरमध्ये आहे. ईचा पॉवर किती आहे 2x - 3. ही टर्म या साईडला आणू आपण. आपल्याला x सेपरेट करायचा आहे इक्वल टू y. पहा ईला पॉवर व्हेरिएबल आहे म्हणजे आपण काय करणार, एक्सपोनेन्शियल आहे त्याला लॉगमध्ये कन्वर्ट करणार आपण. म्हणजे एचा पॉवर x इक्वल टू b याप्रमाणे आहे, बरोबर आहे. तर आपण कसं लिहू शकतो लॉग ऑफ ए
इक्वल टू एक्स, म्हणजे हा जो पॉवर आहे तो इक्वल टू येणार आहे एक्स एक्स, बरोबर आहे. देअरफॉर पहा हा जो पॉवर आहे इकडे येईल. लॉग ऑफ बी, बी म्हणजे वाय, लॉग ऑफ वाय. येथे पॉवर, येथे बेस ई घेण्याची गरज नाही. लॉग ऑफ वाय इक्वल टू 2x - 3. पहा एक्स इकडे आलेला आहे, इकडे आणू आपण. देअरफॉर 2x - 3 इक्वल टू लॉग वाय, बरोबर आहे. साईड आपण चेंज केलेली आहे, फक्त एक्स पाहिजे आपल्याला. 2x इक्वल टू हे लॉग वाय प्लस 3 होतील. देअरफॉर एक्स इक्वल टू लॉग वाय प्लस 3, हे 2 डिव्हिजनमध्ये येतील. येथे ब्रॅकेट करू आपण आणि 1/2 करू. येथे असं लिहिता येईल आपल्याला 1/2 ब्रॅकेटमध्ये लॉग वाय प्लस 3. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. देअरफॉर dx/dy इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे तसाच राहील तो. लॉग वायचे डेरिव्हेटिव्ह 1/y, लॉग वायचे डेरिव्हेटिव्ह 1/y आणि प्लस 3, 3ची डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट 3 कॉन्स्टंट आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर dx/dy इक्वल टू हाफ 1/y, बरोबर आहे. दॅट इज dx/dy इक्वल टू 1/2y, 2 × y 2y. देअरफॉर वायची व्हॅल्यू पुट करू, dx/dy इक्वल टू 1/2. वायची व्हॅल्यू एवढी आहे, ईला पॉवर 2x - 3 आहे. ही dx/dy ची व्हॅल्यू आहे, परंतु आपल्याला dy/dx पाहिजे. वी नो ही व्हॅल्यू काढली आपण की फक्त याचा रेसिप्रोकल करायचा आपल्याला. 1/dx/dy इक्वल टू 1/, ही व्हॅल्यू पुट करू 2 × e⁻ 2x - 3. हे वर जातील 2 e⁻ 2x - 3. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे आपल्याला. फायनल आन्सर आपलं हे येईल. सब क्वेश्चन 8, y इक्वल टू लॉग बेस 2 आहे x/2. सोल्युशन y इक्वल टू लॉग ऑफ x/2, बेस आहे 2. x या साईडला आहे, आपण या साईडला आणू. दॅट इज लॉग इक्वल टू y. आधी आपल्याला dx/dy फाइंड आउट करायचा आहे, नंतर dy/dx फाइंड आउट करायचा आहे. तर येथे लॉग आहे, आधी आपण याला काय करू, एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करू. आपल्याला माहिती आहे जर लॉग बेस a असेल आणि bचा लॉग काढायचा तर इक्वल टू x. सपोज याप्रमाणे आहे, तर आपण असं लिहू शकतो a⁻x, a ला पॉवर x घेणार आपण आणि इक्वल टू b. लॉग कॅन्सल झालेला आहे आणि फंक्शन आपलं एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. देअरफॉर ए बेसचा पॉवर x, तर इथे बेसचा पॉवर y होईल, 2चा पॉवर y इक्वल टू b म्हणजे इथे x/2. देअरफॉर या साईडला x पाहिजे आपल्याला. x इक्वल टू हे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, 2 × 2चा पॉवर y. देअरफॉर x इक्वल टू बेस सेम आहे, 2 × 2 म्हणजे पॉवरची ॲडिशन होईल. 2चा पॉवर येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, 1 + y और y + 1, 2चा पॉवर y + 1 असं लिहू शकतो आपण. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y वी गेट dx/dy इक्वल टू a⁻x. याची डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे
नंबरला पॉवर व्हेरिएबल आहे, म्हणजे ए सपोज नंबर आहे आणि येथे एक्स, तर आपण याची डेरिव्हेटिव्ह कशी घेतो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए याप्रमाणे. त्याप्रमाणे येथे काय होईल, 2 रेस टू एक्स 2 रेस टू वाय प्लस 1 ए रेस टू एक्स, म्हणजे येथे काय आहे 2चा पॉवर वाय प्लस 1 इंटू लॉग ए म्हणजे येथे 2 लॉग 2, नंतर पुन्हा डेरिव्हेटिव्ह या पॉवरची पण घ्यावी लागेल आपल्याला, इंटू डी डी वायने डिफरेन्शिएट केलेलं आहे, डी डी वाय ऑफ वाय प्लस 1. देअरफॉर 2चा पॉवर वाय प्लस 1 इंटू लॉग 2, वायचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 1 आणि कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे इंटू 1 लिहिण्याची गरज नाही, इंटू 1. आन्सर आपलं हेच मिळेल आपल्याला. इथे रिझन पण लिहा, इफ देन. असं जर असेल तर आपण असं लिहू शकतो. पण आता आपल्याला वायची व्हॅल्यू पुट करायची आहे. येथे वायची व्हॅल्यू आपण ही नाही पुट करणार, कारण ती लॉगच्या फॉर्ममध्ये आहे. वाय प्लस 1 2चा पॉवर वाय प्लस 1 ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे. 2चा पॉवर वाय प्लस 1 त्याला आपण एक्स पुट करू शकतो, बरोबर आहे. सपोज 1 नंबर 2चा पॉवर वाय प्लस 1 या व्हॅल्यूऐवजी आपण एक्स पुट करू. देअरफॉर येथे डी एक्स अपॉन डी वाय, देअरफॉर डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू ही व्हॅल्यू म्हणजे एक्स इंटू लॉग 2 फ्रॉम 1. नाऊ आता डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1 अपॉन डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू 1 अपॉन ही व्हॅल्यू एक्स इंटू लॉग 2 डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी एक्स अपॉन डी वायची व्हॅल्यू ही आहे, ही व्हॅल्यू आपण येथे पुट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. पहा इनवर्स फंक्शन, याचं इनवर्स फंक्शन त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायची आहे. वायची व्हॅल्यू याप्रमाणे आहे डी वाय बाय डी एक्स, त्याचं इनवर्स म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, येथे डी एक्स अपॉन डी वाय ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आधी आपण डी एक्स अपॉन डी वाय ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, नंतर त्यावरून आपण डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, यावरून ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला येथे काय करायचं आहे, आधी डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि यावरून आपल्याला डी एक्स अपॉन डी वाय ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. येथे आपल्याला इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. सॉल्व करूया. सोल्युशन, वायची व्हॅल्यू आपल्याला एक्स स्क्वेअर इंटू ईचा पॉवर एक्स. एक्स स्क्वेअर आहे आणि ई रेस टू एक्स आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे. येथे आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे, मल्टिप्लिकेशनचा रूल. डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी प्रोडक्ट रूल, मल्टिप्लिकेशन रूल येथे अप्लाय करायचा आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, येथे मल्टिप्लिकेशन आहे, याची डेरिव्हेटिव्ह इंटू याची डेरिव्हेटिव्ह असं करता येत नाही आपल्याला. आपल्याला तो रूल कसा आहे, फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, नंतर आपण प्लस करणार सेकंड टर्म ॲज इट इज इंटू डी डी एक्स ऑफ फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर. फर्स्ट टर्म सेकंडची डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म फर्स्टची डेरिव्हेटिव्ह याप्रमाणे हे सॉल्व करू. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर ईचा पॉवर एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह ईचा पॉवर एक्स प्लस ई रेस टू एक्स, येथे डेरिव्हेटिव्ह नाही आहे ॲज इट इज,
एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x. देअरफॉर dy/dx इक्वल टू, दोघांमध्ये कॉमन काढू आपण. कॉमन काढता येईल आपल्याला, एक्स कॉमन काढता येईल आणि e⁻x पण कॉमन काढता येईल. e⁻x कॉमन काढल्यानंतर एक्स कॉमन काढलेला आहे आपण, येथे स्क्वेअर आहे, येथे एक्स राहील. हे प्लस e⁻x कॉमन काढलेला आहे, एक्स कॉमन काढलेला आहे, येथे 2 राहतील. ही येणार आहे dy/dx ची व्हॅल्यू. परंतु आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dx/dy. नाऊ dx/dy इक्वल टू 1/dy/dx. हे असेल तर 1/dy/dx आणि dy/dx असेल तर 1/dx/dy. याप्रमाणे हे इकडे किंवा हे इकडे. व्हॅल्यू पुट करू. dx देअरफॉर dx/dy इक्वल टू 1/dy/dx ची व्हॅल्यू ही आहे, त्याचा रेसिप्रोकल होईल 1/, व्हॅल्यू पुट करू dy/dx ची, x इंटू e⁻x ब्रॅकेटमध्ये x प्लस 2. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. सोल्यूशन y इक्वल टू x इंटू कॉस एक्स. एक्स आणि कॉस एक्सचा मल्टिप्लिकेशन आहे, ती डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायची आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इक्वल टू, फर्स्ट टर्म ॲज इट इज, ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज x, सेकंड टर्मची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ कॉस एक्स. नंतर प्लस करणार आपण, मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस करणार आपण. सेकंड टर्म ॲज इट इज कॉस एक्स आणि फर्स्ट टर्मची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ x. देअरफॉर dy/dx इक्वल टू, याच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही आहे म्हणजे एक्स ॲज इट इज. आता याच्या मागे डेरिव्हेटिव्ह आहे, ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स. हे सर्व आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये पाहिलेलं आहे. प्लस कॉस एक्स ॲज इट इज, एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 इंटू 1. देअरफॉर dy/dx इक्वल टू, मायनस साईन आधी लिहिणार आपण, मायनस एक्स साईन एक्स आणि प्लस कॉस एक्स. देअरफॉर dy/dx आपण असं लिहू शकतो, ही प्लसची टर्म आधी लिहिणार कॉस एक्स आणि यातून मायनस करणार एक्स साईन एक्स. नाऊ dx/dy इक्वल टू 1/dy/dx. व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर dx/dy इक्वल टू 1/, ही व्हॅल्यू आहे कॉस एक्स मायनस एक्स साईन एक्स. कॉस एक्स मायनस एक्स साईन एक्स. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन. सोल्यूशन y इक्वल टू x इंटू 7चा पॉवर x आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इक्वल टू, मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंडची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ 7x प्लस सेकंड टर्म ॲज इट इज इंटू फर्स्टची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ x. देअरफॉर dy/dx इक्वल टू x a⁻x याची डेरिव्हेटिव्ह 7x इंटू log 7, बरोबर आहे, एक्सपोनेन्शियलची डेरिव्हेटिव्ह प्लस 7x 7चा पॉवर x आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 इंटू 1. देअरफॉर dy/dx इक्वल टू x इंटू 7x log 7 प्लस 7चा पॉवर x.
या टर्ममध्ये 7चा पॉवर x आहे, येथे पण 7ला पॉवर x आहे. 7चा पॉवर x आपण कॉमन काढू. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, हे जर कॉमन काढले आपण 7 पॉवर x, तर येथे हा x हे log 7 हे कॉमन काढल्यामुळे येथे 1 होईल. बरोबर आहे. आता 9 आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे dx अपॉन dy इक्वल टू dy बाय dx ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, ती व्हॅल्यू येथे पुट करू. 1 अपॉन ती व्हॅल्यू ही आहे 7चा पॉवर x, 7 रेज टू x, x log ऑफ 7 प्लस 1 याप्रमाणे ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर dx अपॉन dy. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ सब क्वेश्चन सोल्यूशन y इक्वल टू x स्क्वेअर प्लस log x. Differentiating with respect to x, differentiating with respect to x, we get dy by dx इक्वल टू, दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहोत. येथे प्लस आहे, याची डेरिव्हेटिव्ह प्लस याची डेरिव्हेटिव्ह, याची डेरिव्हेटिव्ह किंवा असंही लिहू शकता तुम्ही x स्क्वेअर आणि प्लस ddx ऑफ log x. देअरफॉर dy by dx इक्वल टू 2x, x स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. क्रॉस मल्टिप्लिकेशन, दोघांचे ॲडिशन याप्रमाणे. 9 dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन ही व्हॅल्यू पुट करू 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. या टर्मचा रेसिप्रोकल म्हणजे x वर जाईल आणि हे खाली येतील 2x स्क्वेअर प्लस 1. देअरफॉर dx अपॉन dy इक्वल टू. नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ सब क्वेश्चन y इक्वल टू x log x. Differentiating with respect to x, we get dy by dx इक्वल टू, येथे प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आपण काय करणार, फर्स्ट टर्म ॲज इट इज, ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज x, सेकंडची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ log x आणि प्लस करणार आपण सेकंड टर्म ॲज इट इज log x आणि फर्स्टची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ x इक्वल टू हा x ॲज इट इज log x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 अपॉन x, हे प्लस log x ॲज इट इज, एक्सच्या मागे डेरिव्हेटिव्ह आहे, एक्सची आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, log एक्सच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही आहे, हे ॲज इट इज इंटू 1, ही डेरिव्हेटिव्ह 1. पहा एक्स आणि एक्स कॅन्सल होईल, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. प्लस हे log x, ही आली dy बाय dx ची व्हॅल्यू. dy बाय dx इक्वल टू धिस. नाऊ आपल्याला इनवर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची, त्यामुळे आपण dx अपॉन dy फाइंड आउट करणार आहोत. dx अपॉन dy, dy बाय dx आपण व्हॅल्यू काढलेली आहे, त्यावरून dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन ही व्हॅल्यू आहे 1 प्लस log x, फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. देअरफॉर dx अपॉन dy.
राहिलेले क्वेश्चन्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.